नमस्कार मित्रमैत्रिणींनो, स्वामी समर्थ. सर्व पितृ अमावस्येला करावयाचे काही खालीलप्रमाणे उपाय. पिंपळाची पूजा. सर्व पितृ अमावस्येला पिंपळाच्या झाडाची पूजा करणे खूप शुभ मानले जाते. या दिवशी सकाळी लवकर उठून पिंपळाच्या झाडाखाली दिवा लावावा. पिंपळाच्या झाडाला कच्ची लस्सी, चिनी, साखर, तांदूळ, दूध, पाणी, काळे तीळ, फूल अर्पित करावे. ओम पितृभ्यो नमः मंत्राचा जप करावा आणि 11 वेळा परिक्रमा करावी. 2. दान. सर्व पितृ अमावस्येला दान करणे शुभ मानले जाते. या दिवशी ब्राह्मणांना भोजन करावे. चांदी, कपडा आणि गाईचे घी, काळे तीळ यांचे दान करावे. तर्पण. पितृपक्षात तर्पण न करता आले असेल तर सर्व पितृ अमावस्येला तर्पण जरूर करावे. कावळ्यांना अन्नदान. या दिवशी कावळ्यांना अन्नदान करणे खूप शुभ मानले जाते. काळ्या गाईला भाकरी. सर्व पितृ अमावस्येला काळ्या गाईला मोहरीच्या तेलाची भाकरी खाऊ घातल्यास शनिदेवाची कृपा मिळते. गरिबांना भोजन. सर्व पितृ अमावस्येला गरिबांना भोजन जरूर करावे. सर्व पितृ अमावस्येच्या दिवशी आंघोळ करूनच स्वयंपाक करायला पाहिजे. सर्व पितृ अमावस्येला कालसर्प दोषाचे निवारण करण्यासाठी उत्तम मानले जाते. सकाळी स्नान आणि धारणा केल्यानंतर चांदीच्या नागनागिनीची पूजा करावी. असं म्हणतात, पितृपक्षात आपले पूर्वज धर्तीवर येतात. या काळात तर्पण पिंडदान केल्यास त्यांच्या आत्म्याला शांती मिळते, पितृदोषापासून मुक्ती मिळते. धार्मिक मान्यतानुसार सर्व पितृ अमावस्येच्या दिवशी पितरांची विशेष पूजा केली जाते. मात्र यावेळी नियमांचे पालन करून पितरांची पूजा केल्यास पितरांनी आपल्याला भरपूर आशीर्वाद देतात. भाद्रपद अमावस्येला सर्व पितरी अमावस्या म्हणून देखील ओळखले जाते. धार्मिक मान्यतानुसार या दिवशी पितरांना निरोप दिला जातो. या दिवशी अनेक जण पितरांसाठी तर्पण करतात. असे मानले जाते की या दिवशी घरी आलेल्या गरीब किंवा गरजूला जेवण द्यावे, तसेच त्यांना वस्त्र देखील दान करावे. सर्व पितरी अमावस्येच्या दिवशी चुकून झालेल्या चुकांची देवाकडे माफी मागावी आणि असं कोणतेही काम करू नये ज्यामुळे पितर नाराज होतात. असं म्हणतात की पितरांना निरोप देताना त्यांना प्रसन्न करून पाठवावे, म्हणजे ते जाताना आपल्या वंशजांना खूप आशीर्वाद देते. तर मित्रांनो, तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला प्लीज कॉमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ जर आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. थँक्स फॉर वॉचिंग.